नमस्कार. काल परवरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये परवरी मतदारसंघामध्ये एक अशी दुर्दैवी घटना घडली की 20 पॉईंट प्रोग्राम जी स्कीम इंदिरा गांधी एक्स प्राईम मिनिस्टरनी दिली होती, ही स्कीम अंत्योदयाच्या आधारे होती. आणि जी कोण गरीब लोक आहेत त्यांना हे 20 पॉईंटमध्ये 100 स्क्वेअर मीटरचे प्लॉट अलॉट केले होते. त्याच्यात निलेश चारी यांचे वडील गजानन चारी यांना 76मध्ये हा प्लॉट अलॉट झाला होता. आणि त्याच्यावरती त्यांनी एक छोटंसं घर होतं त्यांचं. तदनंतर परिवार वाढला, प्रपंच वाढला, त्यामुळे अतिशय कष्टाळू ही फॅमिली आहे. निलेश स्वतः 47 वर्षाचे आहेत आणि गेली 32 वर्ष दूध आणि डेली न्यूजपेपर घरोघरी घालून ह्यांनी 1-1 रुपया, 4-4 आणि 10-10 पैसे जे काय आहे ते गोळा करून हे घर बांधलं होतं. आता 20 पॉईंट प्रोग्राममध्ये अशी खूप घरं आहेत जी ह्यांच्यासारखीच 1-1, 2-2 मजली काढलेली आहेत त्या लोकांनी. एक कुठेतरी राजकीय वचपा ह्या निलेश चारी या त्याच्या कुटुंबियावरती काढलेला आहे असा आमचा आरोप आहे. आणि त्याच्या संदर्भात आमच्याकडे प्रूफ पण आहे, पुरावे पण आहेत. ज्यावेळी ही नोटीस काढली ह्या निलेश चारीला, त्यावेळी आम्ही विजय भाई सरदेसाई जे गोवा फॉरवर्डचे प्रेसिडेंट आहेत आणि आम्ही त्यांना तोफ असे आमदार असे म्हणतो, आणि 1 मॅन आर्मी हे त्यांचं बॅकग्राऊंड आहे. आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स दिला की प्रायव्हेट मेंबर बिल च्या माध्यमातून एक ॲश्युरन्स घेऊ गव्हर्नमेंटकडून की सगळी इलिगल जी घरं आहेत त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढून आम्ही ही घरं लिगल करू. तदनंतर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एक ॲश्युरन्स दिलं की आम्ही कुठचीच घरं ह्या 20 पॉईंटमधील आम्ही डिमॉलिशन करणार नाही, हे ॲश्युरन्स आम्हाला मिळालं होतं. बट तरी असताना काल हे घर जमीनदोस्त ह्या गव्हर्नमेंटने केलं, ह्या पंचायतीने केलं. प्रश्न असा आहे की निलेश चारीने फक्त परवरी ब्लॉक कमिटीमध्ये अध्यक्षपद स्वीकारलं काँग्रेसचं आणि तिकडून हे सगळं राजकारण सुरू झालं. ही घटना निंदात्मक आहे आणि आम्ही सर्व लोक परवरी वेलफेअर फाउंडेशनची निलेश चारीच्या त्यांना सहानुभूती आमची आहे आणि त्यांना सपोर्ट पण आहे. थँक्यू.